चंचुला नावाची पतिव्रता आल्या बसा आणि हे चंचुला नावाचे हात जोडून त्या शिवाचं भजन स्मरण करत होती। आणि तेवढ्यात आई साहेब पार्वती जा माझ्या भक्ताला ज्या भगवंताचं जे चरित्र आहे जे शिवतत्व आहे जोपर्यंत त्या जीवाला शिवतत्व कळणार नाही तोपर्यंत तो जीव मुक्त होत नाही। म्हणून त्या तुंबुरूला सांगितलं तुंबुरू तुमच्या मुखातून हे शिव महापुराण होऊ द्या आणि त्या बिंदू पिशाची योनीमध्ये आहे आणि त्या पिशाची योनीमधून त्याला मुक्त करा। म्हणून बिंदुक परमात्मा म्हणजेच बिंदुक भगवंत कैलासाहून भूतलावर आलेले आहेत। सर्वांनी त्यांचा जय जयकार करा। बोलिए बिंदुकजी भगवान की तुंबरू भगवान की जय। ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरण। ओम शिव परात्परा महादेव हे शंभो शिव शिव शरण। हरि बोल मुखाने बोला हरि बोल शिव शरण शिव शिव शरण। ओंकार ओम शिव महादेव ओम शिव परात्परा शिव ओंकार शिव तव शरण। महादेव हे शंभो ओंकार शिव परात्परा शिव ओंकार शिव तव शरण। पार्वती पते हर हर महादेव गोविंद गोविंद। महाराज वेदव्यासजी भगवंत शिव महात्म्यामध्ये वैराग्य वर्ण जोपर्यंत मनुष्याला वैराग्य होत नाही तोपर्यंत तो संब सदा शिव प्रकट होत नाही। असा तो परमात्मा असा तो लीनान वर्ण श्याम सुंदर मेघ श्याम। माझ्या संब सदाशिवाची कथा कोण करत आहे? तुंबरू भगवान। ज्या तुंबरू भगवान कोण आहे? शिवाचंच अंश। ज्या सांब सदाशिवाचा अंश म्हणजेच तुंबरू। जसे नारद ऋषी त्या भगवंताचं गुणगान करतात तसेच तुंबरू भगवान शिवाची आराधना करतात। भगवंत प्रगट झाले आणि त्यात तीर्थक्षेत्रावर आपलं आसन मांडून शिव महान पुराण असा ग्रंथाचं पवित्र असा ग्रंथ आपल्या पुढे घेतला आणि त्या चंचुलेनं नमस्कार केला। चंचुलेनं नमस्कार बिंदुक नावाचा पतिदेव पिशाची योनीमध्ये आहे आणि या पिशाची योनीतून त्यांना तुंबरूजी म्हणतात चंचुला काळजी करू नको।